फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। हे 1.5 पाव बकऱ्याचं मटण आहे। कलेजा वगैरे याच्यामध्ये जास्तीचे आहेत, तर हे मी सुक्कं मटण तुम्हाला बनवून दाखवते। हे मी 2 पाण्याने वॉश केलेलं आहे। मी मॅरिनेट वगैरे काही करत नाही, याच्यावर फक्त हळद टाकणार आहे, सॉल्ट टाकणार आहे, ग्रीन चिलीज टाकणार आहे। हे मटण मी वॉश केलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच टर्मरिक पावडर टाकलेला आहे, अर्धा चम्मच सॉल्ट टाकलेला आहे, 4 ग्रीन चिलीज खुडून घेतलेल्या आहेत आणि अर्धा कच्चा कांदा टाकलेला आहे। बस याला आता मी उकडायला टाकणार आहे कुकरमध्ये। अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचं। मटण बनवण्यासाठी हा मसाला भाजलेला आहे। याच्यामध्ये अर्धा कांदा टाकलेला आहे, खोबरं किसलेलं आहे, अद्रकाचा तुकडा टाकलेला आहे, मसाला पान आहे आणि गरम मसाला आहे, धणे आणि जिरं असं सगळं तेल टाकून भाजून घेतलं। आता याची मी पेस्ट करते। मटण फ्राय करण्यासाठी 3 पळी तेल घेतलेलं आहे। कांदा टाकलेला आहे, कांदा फ्राय झालेला आहे। 1 चम्मच तिखट टाकते, अर्धा चम्मच हळद टाकते, पेस्ट टाकते, सुरुची मसाला, अर्धा चम्मच सॉल्ट। आता याला मसाल्याला फ्राय होऊ द्यायचं। मसाल्यामध्येच मटणाचे पीसेस टाकून घ्यायचे, म्हणजे हा मसाला पण फ्राय होतो तेल सुटेपर्यंत आणि हे पीसेस पण फ्राय होतात। याला पण छान तिखट, मीठ, मसाला सगळा लागतो, दोन्ही एका वेळी तयार होते। तर बघा, मी सुक्कं मटण बनवत आहे, फ्राय मटण। आता हा मसाला ड्राय होईपर्यंत याला शिजू द्यायचं। हे मटण फ्राय झालेलं आहे, बघा तेल सुटत आहे। आमच्याकडे आम्ही अशाच पद्धतीने खात असतो फ्राय मटण। याला आणखी ड्राय होऊ द्यायचं। हे मटण फ्राय झालेलं आहे, बघा तेल सुटलेलं आहे, मसाला पण शिजलेला आहे। आता हे तोंडी लावायचं। आपलं मटण तयार झालेलं आहे। हे फ्राय मटण तयार झालेलं आहे, सुक्कं मटण आहे, हे तयार झालेलं आहे। हे तोंडी लावायचं आहे आपल्याला। ही बकऱ्याच्या मटणाची थाली तयार झालेली आहे। हे बकऱ्याचं मटण फ्राय केलेलं आहे। हा मटणाचा रस्सा आहे, तांबडा रस्सा म्हणतात मराठवाड्यामध्ये, हा रस्सा आहे। हे कांद्याची चटणी आहे, ही शरबती गव्हाच्या चपात्या आहेत आणि हे कालीमुछ राईस आहे। अशी थाली मी तयार केलेली आहे। तर मित्रांनो, ही थाली तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा। मटण बनवलेलं आहे, ती रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा। थँक्यू सो मच फ्रेंड्स, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।